नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुनला अश्विनचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, हॅलो हॅलो अश्विन बोल. परंतु नेटवर्क नसल्यामुळे अर्जुनला अश्विनचं बोलणं काही ऐकू येत नसतं. तर आता प्रतिमा आत्या विचारतात की कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नाही आहे का. तर आता रवी म्हणत, नाही, जे अश्विन फोन करतोय आणि आपल्याला ऐकू येत नाहीये याचा अर्थ आपल्या मोबाईलला नेटवर्क नाहीये. पण घरचे सर्वच जण आपली वाट पाहत आहेत एवढं मात्र नक्की, आपल्याला निघावं लागेल. तर अर्जुन म्हणतो की हो. आता रविराज सर प्रतिमा आत्यांचा हात पकडतात आणि त्यांना गाडीपाशी घेऊन येत असतात. तर त्यावेळी अर्जुन सायलीला विचारतो, बायको तुला सगळं आठवतंय. तर सायली म्हणते, हो, सगळं अगदी लख्ख आठवतंय. मीच तन्वी आहे आणि आता मी अख्ख्या जगाला ओरडून सांगू शकते की हो, मी तन्वी आहे. सायलीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून आणि त्यानंतर आता अर्जुन, सायली, रविराज सर आणि प्रतिमा आत्या घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन आणि राकेश दोघेही ड्रिंक करण्यासाठी बसतात आणि दोघंही वाट पाहत असतात फोनची. आतापर्यंत फोन न आल्यामुळे सचिन राकेशला म्हणतो, राकेश अजून कसा नाही आला फोन, म्हणजे एव्हाना तुला फोन यायला हवा होता ना. राकेश म्हणतो, नाही रे, अरे आत्ता कुठे अपघात झाला असेल आणि ती जागा इतकी विचित्र आहे ना, इतकी अंधाऱ्या काळोख्यात आहे ना की कोणाला काहीच कळणार नाही. खरं तर रात्रीच्या वेळी त्या रस्त्याने कोणी जातही नाही आणि कोणी गेलंच तर मग ती व्यक्ती तो अपघात पाहणार. त्यानंतर ती व्यक्ती पोलिसांना फोन करणार, पोलिसांना म्हणणार, हॅलो हॅलो ह्या ठिकाणी एक अपघात झाला आहे. मग पोलीस त्या ठिकाणी पोचणार. घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर ते कदाचित सुभेदारांना फोन करतील किंवा माझ्या आईला फोन करतील आणि त्यानंतर या सगळ्या प्रोसेसनंतर यातील कोणीतरी एकजण मला फोन करेल. अपघात तर होणार आणि फोन तर येणार, पण आता वाट पाहावी लागणार. पण सचिन, अरे तू असा शांत का बसलायस, तू ड्रिंक कर ना. अरे दारू पी, एन्जॉय कर, कशाला उगाच टेन्शन घेतोयस. टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही नीट होईल बघ. आणि त्याचवेळी राकेशला आईचा फोन आलेला असतो. सुमन काकूंचा फोन येतो आणि तो फोन सचिन पाहतो आणि म्हणतो, राकेश फोन आलाय. आता ठरल्याप्रमाणे आईचा फोन आला हे पाहून राकेश खुश होतो. तर सचिन म्हणतो, घे घे, आपल्याला हवी तशी बातमी असेल, धमाका घडला असेल. राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो आई बोल. तर आता सुमन काकू म्हणतात, राकेश अरे कुठे आहेस तू. राकेश म्हणतो, मी मित्राला भेटण्यासाठी आलोय. काय झालं आई, तू असा अचानकच का फोन केलास, काही झालंय का. तर सुमन काकू म्हणतात, राकेश अरे तू गेल्यानंतर भाऊजी, प्रतिमा वहिनी आणि सायली, अर्जुन कुठेतरी बाहेर निघून गेले आहेत, पण अजूनपर्यंत घरी आलेच नाही आहेत. तर आता राकेश म्हणतो, काय, पण ते नक्की कुठे गेले आहेत. सुमन काकू म्हणतात, मला काहीच माहीत नाही. राकेश म्हणतो, अगं मग त्यांच्यापैकी कोणाला तरी फोन करून बघ ना. तर सुमन काकू म्हणतात, नाही ना रे, तुला काय वाटतं मी फोन केला नसेल का. अरे पण चौघांचेही फोन लागत नाही आहेत. आता राकेश धक्का बसल्याचं नाटक करतो आणि म्हणतो, आई काय बोलतेस तू हे. तर सुमन काकू म्हणतात, हो अरे हे सगळं काही विचित्रच आहे ना रे. तर राकेश म्हणतो, हो ना, हे तर खूप डेंजरच आहे. सुमन काकू म्हणतात, राकेश तू एक काम करतोस का, तू जा आणि आत्ता त्यांना शोधून घेऊन ये. हवं तर तू पोलिसांशी बोल, तू काहीही कर, पण सायली अर्जुनला घरी घेऊन ये. राकेश म्हणतो, हो हो, मी सायली अर्जुनला घरी घेऊन येतो. तर सचिन ॲक्टिंग करत म्हणतो की हो, खांद्यावरूनच घेऊन येतो. तर दोघंही खूप खुश असतात. परंतु त्याचवेळी आता अर्जुनची एंट्री झालेली असते. अर्जुन आवाज देत म्हणतो की आम्ही आलोय आणि हा आवाज आता राकेशने ऐकलेला असतो. राकेशला धक्काच बसतो. तर सर्वजण घरातील उठून उभे राहतात. प्रतिमा आत्या, रविराज सर, अर्जुन आणि सायली चौघंही आलेले असतात. पण आता सायली मात्र घराबाहेरच उभी असते. घरात पाऊल टाकण्या अगोदरच सायलीला तिचं बालपण आठवत असतं. लहानपणीच्या तन्वीने म्हणजे सायलीने कुटुंबासोबत घालवलेला वेळ, सुभेदारांच्या घरात तिने केलेली मज्जा मस्ती, हे सर्व बालपणीचे क्षण तिच्या डोळ्यासमोर असतात. 25 वर्षापूर्वी अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त सुभेदारांच्या घरी आलेली तन्वी आणि आता 25 वर्षानंतर सायलीने पुन्हा एकदा त्या घरात पाऊल टाकलेलं असतं. तन्वी म्हणून तिचं हे पहिलं पाऊल असतं आणि त्यावेळी तिला सगळा भूतकाळ आठवत असतो. अर्जुनच्या वाढदिवसादिवशी तन्वीचं येणं आणि अर्जुनला पहिलं औक्षण तन्वीने करणं, हे सर्व क्षण तिला आठवतात.
सायली हळूवारपणे एक एक पाऊल पुढे टाकत घरात येत असते. तर सर्वच जण सायलीकडे पाहतात. कोणाला काहीच कळत नसतं. परंतु सायली सगळ्या आठवणी ताज्या करत, आठवणींना उजाळा देत आपल्या घरात आपल्या माणसांसमोर उभी असते. आता सायलीला सगळ्या गोष्टी अगदी लख्ख आठवत असतात आणि ती डोळे भरून आपल्या माणसांना, आपल्या घराकडे पाहत असते. इथे मात्र सुमन काकूंच्या हातात फोन चालूच असतो आणि राकेश हे सगळं काही ऐकत असतो. तर इकडे सायली एक एक पाऊल टाकत पुढे येते आणि म्हणू लागते की आज पहिल्यांदा मला जाणवते की मी तन्वी म्हणून या घरात आली आहे. आता सायली घरातील प्रत्येक गोष्ट अगदी डोळे भरून पाहत असते. तिच्या सगळ्या आठवणी असतात. 25 वर्षापूर्वी या घरातल्या सगळ्या आठवणी तिला आजही आठवत असतात. आता सायली मात्र या सगळ्या आठवणींमध्ये हरवून गेलेली असते. तर अर्जुन सायलीला भानावर आणत म्हणतो, सायली. आता सायली पुढे येते. त्यावेळी अस्मिता त्यांना प्रश्न करत म्हणते, कुठे होता तुम्ही सर्वजण आणि तुमचे फोन का लागत नव्हते? तर कोणी काहीच बोलत नाही. तर सायली प्रतापरावांकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, मामा तुम्हाला ओळखलंच का रे? तर आता कल्पनाताई सायलीच्या काळजीने सायलीला प्रश्न करत म्हणतात, सायली अगं तू रात्रीची घराबाहेर पडलीसच का? पण सायली काहीही बोलत नाही. ती शांतपणे फक्त कल्पनाताईंकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, मामी अगं मीच तुझी तन्वी आहे. आता अश्विन सर्वांना शांत करतो आणि म्हणतो, मम्मा 1 मिनिट, पण तुम्ही सर्वजण ठीक आहात ना? असं म्हणत अश्विन त्या सगळ्यांना विचारतो. तर सर्वजण होकार देतात. तर सुमन काकू म्हणतात, माझा जीव घरी वरखाली होत होता. मला भीती वाटत होती आणि म्हणूनच तुम्हाला शोधत मी इथे आले. तर रविराज सर म्हणतात, सुमन काळजी करू नकोस, आम्ही ठीक आहोत. आणि हा आवाज आता राकेश ऐकतो. त्यावेळी राकेशला धक्का बसतो. राकेशच्या लक्षात येतं की ही चौघही जिवंत आहेत आणि इथे मात्र राकेशचा हाही डाव फसलेला असतो. आता इथे सायली मात्र पूर्णाजींकडे पाहते आणि आवाज देत म्हणते, पूर्णाजी. आणि नकळतच ती पूर्णाजींना मिठी मारते. पूर्णाजी म्हणतात, अगं सायली काय झालं बाळा, तू ठीक आहेस ना? तर कल्पनाताई पण आवाज येत म्हणतात, सायली काय झालं, तू ठीक आहेस ना? तर सायली म्हणते, हो मी एकदम मस्त आहे, मी खरंच खूप खुश आहे. आता सायली पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये रमून गेलेली असते. अर्जुन तिला भानावर आणतो. तर सायली आता अर्जुनच्या बाजूला येऊन उभी राहते. तर त्यावेळी पूर्णाजी त्यांना प्रश्न करत म्हणतात की कुठे गेला होता तुम्ही? तुम्हाला आम्ही किती फोन करतोय आणि तुम्ही कोणीच फोन उचलत नव्हता किंवा कोणाचा मध्ये मध्ये फोन लागतही नव्हता. मग काय समजायचं आम्ही? किती घाबरून गेलो होतो आम्ही. पण तुम्ही चौघही होता कुठे? तर आता अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो तुम्हाला, तुम्ही अगोदर बसून घ्या बरं. असं म्हणत अर्जुन सगळ्यांना बसायला सांगतो. आणि आता कुठलाही प्रकार लपून न ठेवत अर्जुन घडलेला सर्व प्रकार घरी सांगतो. आणि त्यावेळी मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सगळ्यांच्याच काळजाचे ठोके चुकतात, कारण सर्वच जण घाबरून गेलेले असतात. वेळच अशी आलेली असते की रविराज सरांची गाडी कंट्रोल होत नसते, तिला ब्रेक लागत नसतात. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो, सिनियर गाडी थांबव, परंतु गाडी काही थांबत नसते, ब्रेक फेल झालेले असतात. परंतु शेवटी अर्जुन गाडी जंगलात घालायला सांगतो. आणि त्यावेळी अर्जुनने ती गाडी कशी बशी कंट्रोलमध्ये आणलेली असते. आणि हे जे काही घडलं आहे ते ऐकून घरातील सर्वच जण घाबरून जातात. पण हे सगळंच आता राकेशही ऐकत असतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर राकेशला खूप राग आलेला असतो. त्यांचा संताप होत असतो आणि तो आपल्या हातातील मोबाईल खाली फेकून देतो. त्यावेळी सचिन राकेशला म्हणतो, काय झालं राकेश? तू म्हणाला होतास ना की तू तुझं काम अगदी चोख केलंयस, आता बोल ना, हे तुझं चोख काम? आता मात्र राकेशला काहीच बोलता येत नाही, कारण राकेशचा हाही डाव सायली अर्जुनने उधळून लावलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं ऐकल्यानंतर सर्वच जण घाबरतात. पण पुन्हा एकदा त्यांना देवी आईचा साक्षात्कार, चमत्कार पाहायला मिळालेला असतो. अस्मिता म्हणते, खरंच देवी आईचीच कृपा, देवी आईचा चमत्कार, आणि म्हणूनच तुम्ही सर्वच जण सुखरूप घरी आलात. तर अर्जुन म्हणतो की हो, खरं आहे, खूप मोठा अपघात होता राहिला आहे. आज आमचा जीव फक्त देवी आईमुळे वाचला. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, मग मी मेकॅनिकलला कॉल केला, तो आता सिनियरची गाडी दुरुस्त करून ठेवेल. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, आता तुम्ही सर्वजण जाऊन आराम करून घ्या. आता अर्जुन सायलीला आरामासाठी रूममध्ये घेऊन जा. तर रविराज सर म्हणतात, अश्विनचा फोन आला आणि म्हणूनच आम्ही घाबरून पहिल्यांदा इथे आलो. बरं पूर्णाची, आता आम्हाला निघावं लागेल. पूर्णाची म्हणतात, नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. आज तुम्ही सर्वजण इथेच राहणार आहात. आज तुमच्यावर केवढा मोठा प्रसंग ओढावला होता आणि एवढं सगळं घडल्यानंतर एवढ्या रात्री मी तुम्हाला घराबाहेर पडू देणार आहे का? नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. आजची रात्र तुम्ही इथेच राहणार आहात. आता मात्र रविराज सर, प्रतिमा आत्या कोणीही पूर्णाजींचा शब्द मोडत नाहीत. तर त्यावेळी
पूर्णाची विमलला म्हणतात, बरं विमल 2 गेस्ट रूम तयार कर. तर आता विमल गेस्ट रूमची साफसफाई करण्यासाठी निघून जाते. तर इकडे कल्पनाताई म्हणतात, बरं आता तुम्ही सर्वच जण खूप थकला असाल, जाऊन आराम करा, आपण उद्या सगळ्या विषयावर बोलू. तर दुसरीकडे आश्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कुसुमताईंनी आता डॉक्टरांना बोलावून घेतलेलं असतं. डॉक्टर आता मधुभाऊंना चेक करत असतात आणि त्यानंतर डॉक्टर आता मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढतात. त्यावेळी मधुभाऊ व्यवस्थित हालचाल करत असतात. आता डॉक्टर मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ तुम्ही स्वतःहून उठून बसण्याचा प्रयत्न कराल का? तर मधुभाऊ होकार देतात आणि ते हळूहळू उठून बसतात. आता मात्र कुसुमताईंचे अश्रू अनावर होतात आणि म्हणू लागतात, मधुभाऊ खरंच तुम्ही बरे झालात का? मधुभाऊ मी हे स्वप्न तर पाहत नाही आहे ना? डॉक्टर हे स्वप्न नाही आहे ना? डॉक्टर म्हणतात, नाही मधुभाऊ आता व्यवस्थित बरे होत आहेत, त्यांची रिकव्हरी अगदी फास्ट होत आहे. आपण म्हटल्याप्रमाणे घरी आल्यावर त्यांच्यात नक्कीच सुधारणा होईल, ते लवकरच बरे होतील. तर आता कुसुमताई म्हणतात, म्हणजे आमचे मधुभाऊ व्यवस्थित ठणठणीत होतील ना? तर डॉक्टर म्हणतात, अपेक्षा करायला काहीच हरकत नाही, कारण त्यांच्यातील ही वेगाने होणारी प्रगती पाहता ते लवकरच व्यवस्थित होतील असं मलाही वाटतंय. तर त्यावेळी कुसुमताई डॉक्टरांचे आभार मानत म्हणतात, डॉक्टर खरंच तुमचे आभार, मी तुमचे आभार कसे मानू, उपकार कसे मानू, मला काहीच कळत नाही आहे. डॉक्टर म्हणतात, त्याची काहीही गरज नाही, खरं तर हे सगळे काही देवाचेच आभार मानायला हवेत, देवाचा चमत्कार आहे. तर कुसुमताई म्हणतात, हो अगदी खरं आहे. तर त्यानंतर आता मधुभाऊ मात्र साऊ सायली असंच बोलत असतात. तर कुसुमताई म्हणतात, हे शुद्धीवर आले तेव्हापासून फक्त सायली सायली या नावाचा जप करतायत. तर डॉक्टर म्हणतात, मग त्यांना बोलावून घ्या. कुसुमताई म्हणतात, एवढ्या रात्री कसं बोलवणार, मी उद्या सकाळी बोलवेन ना, आता एवढ्या रात्री फोन करणं योग्य वाटत नाही. तर मधुभाऊ म्हणतात, नाही मला माझ्या साऊशी बोलायचं आहे, मला माझ्या साऊला भेटायचं आहे, माझ्या साऊशी बोलायचं आहे, माझ्या साऊला आत्ताच बोलवून घ्या असं म्हणत मधुभाऊ हट्टाला पेटलेले असतात. आता मात्र कुसुमताईसमोर दुसरा कुठलाच पर्याय नसतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली रूममध्ये येताच अर्जुनला म्हणते, मला सगळं काही लख्ख आठवू लागलं. जसजसा गाडीचा स्पीड वाढत होता तसतसं मला माझा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर दिसत होता, मला आठवत होतं आणि त्यावेळी मला असं वाटत होतं की त्या क्षणी हे सगळं काही काल परवाच घडलं आहे. माझा लहानपणीचा चेहरा अगदी लख्ख माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. लहानपणीची मी असणारी ती तन्वी आणि माझा लहानपणीचा अर्जुन हे सगळे काही मला अगदी व्यवस्थित दिसत होते, सगळं व्यवस्थित आठवत होतं. त्यावेळी मात्र कळालं की हो मीच खरी तन्वी आहे, किल्लेदारांची मुलगी तन्वी. आणि पूर्णाजींनी माझं लग्न तुमच्याशी ठरवलं होतं ना, आणि बघा ना नियतीचा खेळ, योगायोग बघा आपलं दोघांचं लग्न झालंय असं म्हणत सायली खुश होत घडलेला सर्व प्रकार सांगत असते. तिचा आनंद काही गगनात मावत नसतो, काय बोलावं काय सांगावं तिला काहीच कळत नसतं. अर्जुन मात्र शांतच असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, शेवटी मी याच घरची सून झाले, म्हणजे पूर्णाजीचं स्वप्न पूर्ण झालं. आत्ता मला कळतंय की मी या घरात आल्यापासून या घरच्या प्रत्येकाबद्दल मला इतकी माया आपुलकी का वाटायची. आत्ता मला कळतंय, आता मला सगळं सगळं कळतंय, सगळं आठवतंय. अहो ऐकताय ना, आता मला असं झालंय की मी आता काय करू आणि काय नको असं म्हणत सायली तिचा आनंद व्यक्त करत असते. अर्जुन मात्र विचारात हरवून गेलेला असतो. आता सायली अर्जुनला भानावर आणण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अहो बोला ना काहीतरी, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात, अहो बोला ना काहीतरी. तर अर्जुन म्हणतो, काय बोलू सांग ना. अगं या ॲक्सिडेंटमुळे तुला सगळं काही आठवतंय हे मला मान्य आहे, ही खरं तर आनंदाचीच गोष्ट आहे, पण तो अपघात तुला आठवतोय ना, मी जर तो अपघात थांबवू शकलो नसतो तर आज अनर्थ घडला असता, मी तुला आणि आपल्या बाळाला गमावून बसलो असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, सॉरी मला तुझा आनंद स्पॉईल करायचा नाहीये, पण आपण किती मोठ्या संकटातून वाचलोय हे कळतंय का तुला. सायली, अगं तुला कळतंय का, तुझ्या हट्टामुळे मी काय गमावून बसलो असतो. अगं तुझ्या या हट्टामुळे मी माझ्या बाळाला आणि तुला गमावलं असतं, आणि ह्या गोष्टीला मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो, कधीच ही गोष्ट माझ्या मनातून जाऊही शकली नसती. अर्जुन सायलीवर खूप चिडलेला असतो. सायली आणि बाळाची त्याला काळजी वाटत असते, परंतु जे काही घडलं त्या गोष्टीचा अर्जुनला अंदाजही नसतो. पण हे सगळं काही घडल्यानंतर आपण काय केलं असतं हे असंख्य प्रश्न त्याच्या मनात असतात आणि म्हणूनच तो सायलीवर चिडतो. सायली अर्जुनला म्हणते, अहो ऐका ना, मला सगळं काही कळतंय, पण खरंच प्लीज मला माफ करा ना प्लीज.
आणि आता हा विचार सोडा ना, आता बघा ना, आपण हे सगळं काही केलं म्हणूनच तर मला माझा भूतकाळ आठवतोय ना. आणि बघा, मी आणि माझं बाळ, आपलं बाळ अगदी सुखरूप आहोत. तरीही तुम्ही माझ्यावर चिडणार आहात का? अहो प्लीज माझ्यावर चिडू नका ना, बोला ना काहीतरी, असं म्हणत सायली अर्जुनकडे हट्ट करत असते. परंतु अर्जुन मात्र काहीच बोलत नसतो. आता रुसलेल्या अर्जुनला मनवण्यासाठी सायली अर्जुनला म्हणते, आता मी काय करू? कान धरून उठाबशा काढू का? तर अर्जुन काहीच बोलत नाही. तर सायली म्हणते, बघा हा मी कान धरले आहेत. तर त्यानंतर सायली आपल्या पोटाला हात लावत बाळाला म्हणते, बाळ बघतोयस ना तू, तुझे बाबा तुझ्या आईवर किती चिडलेत, ते तर मला माफ करायला तयारच नाही आहेत. पण आता मला तुझी काळजी तर वाटते, पण या अवस्थेत आता मला उठाबशा काढाव्या लागणार. काय करणार? तुला त्रास होणार मला कळतंय, पण थोडासा त्रास सहन करा बाळा, कारण आता तुझ्या बाबांना मनवायचं आहे ना आपल्याला, मग थोड्या तर उठाबशा मला काढाव्याच लागतील, असं म्हणत सायली बाळाशी गप्पा मारत असते. आता सायली कान पकडते आणि उठाबशा काढण्याचं नाटक करत म्हणते, 1 2. त्यावेळी अर्जुन लगेच उठून उभा राहतो आणि म्हणतो, नाही नाही सायली. आणि सायलीकडे पाहतो तर सायली हसू लागते, कारण सायली उठाबशा काढत नसते, फक्त अर्जुनचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे सगळं तू नाटक करत होतीस ना? तर सायली म्हणते, म्हणजे मी खरंच उठाबशा काढू का? बरं ठीक आहे, असं म्हणत सायली आता उठाबशा काढायला घेणार. परंतु त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही नको. तर सायली म्हणते, हो ना, मग प्लीज मला एकदा माफ करून टाका ना. प्लीज प्लीज माझ्यावर असं रुसू नका, मी पुन्हा असं हट्ट नाही करणार. अहो मी तन्वी आहे याची खात्री पटल्याचा हा क्षण आहे. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या दिवसांपैकी एक दिवस आहे हा, माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण. आणि या सगळ्यात तुम्ही जर असे चिडचिड करत राहिलात तर मग मी या सगळ्याचा आनंद कसा साजरा करायचा? आता अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि म्हणतो, कसं आहे ना, मी माझ्या तन्वीवर जास्त वेळ रागवू शकत नाही. खरं तर फायनली मला माझी तन्वी परत मिळाली आहे. तर सायली म्हणते, हो, आणि मला माझा अर्जुन, असं म्हणत दोघंही खूप खुश असतात. 25 वर्षानंतर सायलीची तन्वी म्हणून अर्जुनला झालेली ही पहिली भेट असते आणि ही भेट त्यांच्यासाठी खूप अविस्मरणीय असते. दोघंही अगदी आनंदात असतात आणि त्याचवेळी सायलीला फोन आलेला असतो. तर अर्जुन म्हणतो, आत्ता कोणाचा फोन आला असेल? तर सायली पाहते तर कुसुमताईंचा फोन असतो. सायली म्हणते, कुसुमताई एवढ्या रात्री फोन का करतायत? असं म्हणत घाईघाईने फोन उचलते आणि म्हणते, बोल कुसुमताई. तर कुसुमताई म्हणतात, सायली तू आत्ताच्या आता आश्रमात येऊ शकतेस का? आता मात्र सायली घाबरते, अर्जुनही घाबरतो. तर सायली आता कुसुमताईंना विचारते, का गं काय झालंय? तर कुसुमताई म्हणतात, तू आधी इथे ये, मी मग तुला सगळं काही सांगेन. सायली म्हणते, पण मधुभाऊ ठीक आहेत ना? कुसुमताई म्हणतात, तू ताबडतोब आश्रमात ये. तर सायली म्हणते, हो येतेच. असं म्हणत आता सायली अर्जुनला म्हणते, चला आपल्याला निघावं लागेल. आता सायली अर्जुन आश्रमात जायला निघतात. तर दुसरीकडे इथे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राकेश आणि सचिन नागराजला भेटण्यासाठी आलेले असतात. त्यावेळी नागराज राकेशला म्हणतो, खरंच तुला मारायला हवं. अरे मला वाटलं होतं की तुझ्यात सुधारणा झाली आहे, पण नाही, अजिबात नाही. तू जसा मठ्ठा आहेस ना तसाच मठ्ठा आहेस, एक नंबरचा बावळट आहेस. मला वाटलं होतं की US ला जाऊन तू सुधारशील, तुझ्यात काहीतरी बदल होईल, परंतु नाही. त्या 2 वर्षात सुद्धा तुझ्यात काही बदल होऊ शकला नाही. खरं तर तुझ्यात ना मेंदू नावाची चीजच नाहीये. मला वाटतं की तुझ्या डोक्यात मेंदूच नसावा. अरे मूर्खा, असे प्लॅन परत परत करता येत नाहीत, कळत नाहीये का तुला? अरे आज एवढी संधी चालून आली होती, आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता आणि तीही वेळ तू खराब केलीस, तीही संधी तू हातातून घालवली आहेस. तर राकेश म्हणतो, पप्पा तुम्ही अहो काय बोलताय? अहो मी खरंच खूप छान प्रयत्न केले होते, खरंच मी त्या सगळ्यांना मारण्याचा खूप मोठा कट रचला होता. त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, ते तिघही कायमचे मेले असते आणि या सगळ्यातून आपली सुटका झाली असती. पण या सगळ्यात ते वाचले, त्याला मी काय करू? आणि तुम्ही मला का बोलताय, माझ्यावर का चिडताय? आणि 25 वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा सेम माती खाल्लीच होती ना? असं म्हणत राकेश नागराजला उलट उत्तर करतो. त्यावेळी मात्र नागराज राकेशच्या कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो, तू मला उलट उत्तर करतोयस का? राकेश तर दारू पिऊन पूर्णपणे झिंगत असतो आणि नागराजने मात्र कानाखाली मारत त्याची चांगलीच दारू उतरवलेली असते. नागराज राकेशला म्हणतो, अरे मूर्खा, मला वाटलं होतं की माझ्यासारखी चूक तू नाही करणार, पण तू सुद्धा माझ्या पावलावर पाऊलच ठेवलेस आणि तूही तेच केलं, तूही चूक केलीसच. अरे तू तर त्यांच्या केसालाही धक्का लावू शकला नाहीस.
आता दोघंही भांडत असतात, दोघांचीही भांडणं चांगलीच जुंपलेली असतात. सचिन त्यांना शांत करतो आणि म्हणतो, 1 मिनिट, तुम्ही दोघं असं भांडून काही होणार आहे का? आपण इतके प्रयत्न करून सुद्धा आपण अयशस्वी ठरतोय, तर आपण तरी काय करणार? ते सुभेदार चांगलं नशीब घेऊन जन्माला आले आहेत. त्यांना कितीही धक्के दिलेत, कितीही त्यांच्यावर प्रसंग ओढवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मार्गात कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्या मार्गातून ते सुखरूप बाहेर पडतात. ते सुटतात. आता मात्र राकेश, नागराज आणि सचिन या तिघांचाही संताप होत असतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी आलेली असते आणि आपल्या मधुभाऊंना असं उठून बसलेलं पाहून, त्यांना शुद्धीवर आलेलं पाहून सायली खूप खुश असते. सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, हे स्वप्न तर नाही आहे ना? मधुभाऊ, आज तुम्ही उठून बसलात आणि तुम्ही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करताय. मधुभाऊ, हे सगळं काही खरं आहे ना? तर मधुभाऊ होकार देतात. तर कुसुमताई म्हणतात, अगं, मी ज्यावेळी रूममध्ये आले होते त्यावेळी माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण मी ज्यावेळी रूममध्ये आले त्यावेळी मधुभाऊ उठून बसले होते, ते बोलण्याचा प्रयत्न करत होते. सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. तर मधुभाऊ सायलीला म्हणतात, साऊ. तर सायली म्हणते, बोला मधुभाऊ, बोला माझ्याशी, मलाही तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे. तर मधुभाऊ बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना बोलायला जमत नसतं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, बोला मधुभाऊ, प्रयत्न करा, तुम्हाला नक्की बोलता येईल. त्यावेळी मधुभाऊ बोलण्याचा प्रयत्न करत सायलीला म्हणतात, साऊ, तू सायली नाही आहेस. आता मधुभाऊंचं हे बोलणं ऐकून सायली तर खुश होते, पण कुसुमताईंना मात्र काहीच कळत नाही. कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ, अहो, ही तर आपली सायली आहे, तुम्ही ओळखलं नाही का तिला? मधुभाऊ म्हणतात, नाही, ही आपली सायली नाही, तर तू तन्वी आहेस. असं म्हणत मधुभाऊने सायलीला तिची खरी ओळख सांगितलेली असते. आता सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो, कारण सायलीला मधुभाऊंकडून हे ऐकायचं असतं. तर आता मधुभाऊ म्हणतात, वकील साहेब. तर अर्जुन त्यांना म्हणतो, वकील साहेब म्हणजे रविराज सर. तर आता मधुभाऊ म्हणतात की हो, त्यांची ही मुलगी आहे तन्वी रविराज किल्लेदार. तर आता सायली आणि अर्जुनला तर आनंद होतो, पण कुसुमताईंना काहीच कळत नाही. कुसुमताई म्हणतात, काय? तर त्याचवेळी अर्जुनच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, DNA रिपोर्ट आलाय. तर सायली अर्जुनला म्हणते, खरंच? काय आहे त्या रिपोर्टमध्ये, सांगा ना मला. आता अर्जुन रिपोर्ट वाचतो. तर सायली विचारते, काय झालंय, सांगा ना, त्या रिपोर्टमध्ये नक्की काय आहे? तर अर्जुन म्हणतो, या रिपोर्टमध्ये तुझा आणि प्रतिमा आत्यांचा DNA मॅच झाला आहे. आता सायलीला अजून एक बातमी मिळालेली असते की ज्यामुळे सिद्ध होतं की हो, सायली हीच तन्वी आहे. आता सायलीला ज्या पुराव्यांची गरज असते ते सर्वच पुरावे मिळालेले असतात. सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे आपल्याला जे माहीत होतं त्याबद्दलचे आता भक्कम 2 पुरावे मिळाले आहेत आपल्याला. तर अर्जुन म्हणतो की हो, शिवाय प्रियाने तन्वीचा सॅम्पल म्हणून जो सॅम्पल लॅबमध्ये जमा केला होता तो सुद्धा 100% मॅच झाला आहे. सायली खुश होत म्हणते, म्हणजे मी? तर अर्जुन म्हणतो, हे DNA रिपोर्ट हेच सांगतायत की? तर मधुभाऊ म्हणतात, तूच तन्वी किल्लेदार आहेस. आता सायली आनंदानेच अर्जुनला मिठी मारते, परंतु कुसुमताईंना मात्र काहीच कळत नाही. कुसुमताई म्हणतात, प्लीज, माझा सगळा गोंधळ झालाय, मला सायली सांगशील का तू नक्की हे सगळं काही काय आहे? तूच तन्वी आहेस म्हणजे नक्की काय आहे सायली? प्लीज मला कोणीतरी सांगाल का? तर सायली म्हणते, सांगते कुसुमताई, मी तुला सगळं काही सांगते, पण आता इथे नाही, आमच्या घरी जाऊयात, मग मी सगळ्यांसमोर सगळं काही सांगते. चला, आता आपण आमच्या घरी निघूयात, आपण सर्वच जण जाऊयात. तर अर्जुन म्हणतो, नाही, आत्ता नाही. तर सायली म्हणते, का आत्ता का नाही? आता आपल्या घरच्यांना सांगायला नको का? अर्जुन म्हणतो, नाही, ज्या क्षणाची सुभेदार आणि किल्लेदार गेली 25 वर्ष वाट पाहत आहेत, तो क्षण मला त्यांना असा सहज सांगायचा नाहीये. तर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर अर्जुन म्हणतो, अगं, या सगळ्याचा सोहळा व्हायला पाहिजे. अगं, ज्या दिवशी त्यांना कळालं की प्रिया ही त्यांची तन्वी नाही आहे आणि त्यावेळी त्यांना तो त्रास झाला, त्यापेक्षाही दुप्पट आनंद या गोष्टीने व्हायला पाहिजे की त्यांना ही गोष्ट कळल्यावर की त्यांची सायली हीच त्यांची तन्वी आहे. आता सायली अर्जुनला म्हणते, सोहळा म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? तर अर्जुन म्हणतो, आपण एक गंमत करूया. आता सायली विचार करत असते की अर्जुनच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. उद्या मला माझं कुटुंब परत मिळणार आहे, मला माझं अस्तित्व पुन्हा एकदा मिळणार आहे, मीच तन्वी आहे ही सिद्ध होणार आहे, सगळ्यांना कळणार आहे. तर दुसरीकडे राकेश आता प्रियाला भेटण्यासाठी आलेला असतो. राकेश प्रियाला म्हणतो, एक मोठा घोळ झालाय,
सायलीला कळलंय की तीच तन्वी आहे. परंतु आता हे सत्य सायली आणि अर्जुनला घरच्या सगळ्यांना सांगायचं आहे. परंतु हे सांगत असताना मला आता त्यांना खोटं पाडायचं आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनने सर्वांनाच एकत्र बोलावलेलं असतं. आता अर्जुन पडद्यामागे एक फोटो ठेवतो आणि म्हणू लागतो आणि तो फोटो सर्वांना दाखवत म्हणतो, ही आहे आपली लहानपणीची तन्वी आणि ज्या तन्वीची आपण गेली कित्येक वर्ष आतुरतेने वाट पाहतोय ती तन्वी दुसरी तिसरी कोणी नाही तर सायलीच आपली तन्वी आहे. आता सायलीने लहानपणीच्या तन्वीप्रमाणेच ड्रेस घातलेला असतो. आता मात्र हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता या सगळ्यात राकेश नक्की कसा काय डाव टाकेल आणि या सगळ्यात सायलीचं अस्तित्व पुन्हा एकदा पुसलं जाईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.